गोष्टीचं नाव आहे इवलासा गुंता. लेखिका श्रुती बोंद्रे. अभिवाचन श्रुती बोंद्रे. मला आजोबांना हात लावायचा आहे. मी त्यांना हात लावणारच. भोकाड पसरत अख्खं घर अन्वीने अगदी डोक्यावरच घेतलं. आईबाबांना कळतच नव्हतं कसं शांत करावं पोरीला. परोपरीने समजावून बघितलं, पण अन्वी काही हट्ट सोडायला तयार नव्हती. झालं होतं असं की अन्वीचे आजोबा 8 महिन्यांपूर्वीच गेले होते. आजोबा म्हणजे मराठीतले प्रथितयश कवी होते. लहान मुलांसाठी सुद्धा त्यांनी भरपूर साहित्य प्रकाशित केलेलं होतं. त्यात आता तर काय स्वतःची नात, मग काय प्रतिभेला गोजिरे धुमारे फुटले होते. अन्वीच्या प्रत्येक वाढदिवसाला एक, याप्रमाणे 5 बालकविता संग्रह प्रकाशित झाले होते. 6व्या वाढदिवसाची तयारी सुरूच केली होती, पण त्याआधीच आजोबा देवाघरी गेले. अन्वी आणि आजोबांचं गुळपीठ अख्ख्या कॉलनीला माहीत होतं. आजोबा तर चेष्टेत म्हणायचेच की अन्वी हा म्हणजे माझा अवयव आहे. सतत आजोबांना धरून फिरायची. आई बाबा कामावर गेले की दोघांचंच राज्य. गप्पा, खेळ, गाणी, जादू, किती किती गोष्टी दोघं मिळून अगदी मजेत करायचे. आजोबांमुळे अन्वी कायम हसरी टवटवीत दिसायची. आणि आता आजोबा गेल्यावर अन्वीसाठी हा खूप मोठा धक्का होता. तेव्हापासून ती थोडी शांतच राहत होती. समंजस आईबाबांनी त्यांच्या परीने तिची समजूत घातली होती. शेजारच्या घरातल्या काकूंनी तिला सांभाळण्याची जबाबदारी घेतली होती. तिथे ती काहीही कटकट न करता जायलासुद्धा लागली. सगळं हळूहळू जमून येत असतानाच पितृपक्ष आला. शेजारच्या अक्षयने, जो साधारण अन्वीच्याच बरोबरीचा होता, त्याने तिला विचारलं, ए अन्वी, तुझे आजोबा पण येतील ना गच्चीत जेवायला? अन्वीला कळेच ना. त्यावर त्याने, म्हणजे वयवर्ष 7 असलेल्या अक्षयने अनुभवी विचार मांडला. हे बघ, आता कावकाव सुरू झाली की नाही, मग आमचे आजी आजोबा गच्चीत जेवायला येतात. कावळा होऊन. काय? कावळा होऊन? ते अख्खे स्वतः काय येत नाहीत मग? अन्वीने निरागसपणे विचारलं. त्यावर अक्षयने पोक्त उत्तर दिलं. अन्वी, कावड्यानेच यायचं असतं जेवायला. त्याच्या आत आपले आजी आजोबा असतात. दिसतो कावळा, पण जेवतात ते. कळलं? अन्वीने सुद्धा असं पोक्त उत्तर दिलं. आता अन्वीच्या डोक्यात चक्र सुरू झाली. आपले सुद्धा आजोबा येणार, मग आपण त्यांना उडूच द्यायचं नाही. लेले आजींकडे पोपट पिंजऱ्यात ठेवलाय ना, तसा हा पकडलेला कावळा मी पिंजऱ्यात ठेवीन. मग काय, आजोबा आणि मी मज्जा. मग मला शेजारी राहायलासुद्धा नको. आईबाबा घरी आल्यावर लगेच अन्वीने आपला प्लॅन आईबाबांना सांगितला. तिला मिळणाऱ्या अपडेटेड माहितीचा सोर्स अर्थातच त्यांना माहिती होताच. अक्षय आणि अन्वीच्या निरागसपणाचं त्यांना सुरुवातीला कौतुकच वाटलं. बघू या टिपिकल पालकी उत्तराने संवाद तिथे संपला. पण दुसऱ्या दिवशी अन्वीचं सुरूच. आई, आजोबा कधी येणार आहेत गच्चीवर जेवायला? आईने सांगितलं, आज रविवार आहे की नाही, आता उद्या सोमवार, आणि मग मंगळवारी आजोबा येतील जेवायला. आईने नाईलाजाने स्वतःवर संयम ठेवत उत्तर दिलं. त्यावर अन्वी लगेच म्हणाली, चल मग आज पिंजरा आणूया आपण. आता आई भडकली. अन्वी, बस झाला तुझा. मी आता किराणा भरायला जाते. पिंजरा वगैरे काहीही मिळणार नाही. अगं, कावळा असा पकडता येत नाही ग, उडून जातो तो. कळलं तुला? चल आता माझ्याबरोबर. मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये अन्वीची आई ट्रॉली घेऊन एक एक पदार्थ खरेदी करत होती. अन्वी आईच्या मागे फिरत होती. मध्येच तिने तिथल्याच स्टाफला प्रश्न विचारला, ए ताई, पर कुठे मिळेल? ताई म्हणाली, पर म्हणजे? अच्छा, पर्क हवं आहे तुला? ते बघ तिथे कॅडबरीचं आहे ना सगळं ठेवलेलं, त्यात असेल. पर्क नाही ग, पर. ते काय असतं मला पण माहीत नाही. कसं दिसतं, त्याचा आकार कसा असतो, रंग कसा असतो. मी लहान आहे ना अजून. तूच सांग ना ताई.
ताईने हसून सॉरी असं म्हटलं आणि ती निघून गेली. मग तिने अजून दोघा तिघांना हळूच विचारलं. हो, आईला कळलं तर उगाच चिडचिड करायची. पण कुणालाच कळत नाही आहे म्हटल्यावर शेवटी तिने आपला मोर्चा आईकडे वळवला. ए आई, आता थोडं पर घे हां. मी खूप शोधलं, मला नाही मिळालं. यावर आई चक्रावली. हे काय आता नवीन? अन्वी हसली. तूच बोलतेस आणि तूच विसरतेस. अगं परवा नाही का तू बाबाशी बोलत होतीस? उगाच पराचा कावळा करू नकोस हां. तोच तो पर, तो आपण घेऊया इथे विकत. मग त्या पराचा आपण दोघी मिळून कावळा करू. मग तो घरातच जेवेल आणि आपल्याकडेच राहील. आहे की नाही मज्जा? आईला हसावं की रडावं ते कळेनासंच झालं. तिने अन्वीला उचलून घेतलं आणि गोड पापा घेतला. किती ते गोड कोकरू माझं. असं म्हणत असली तरी मनात मात्र थोडी हुरहुर आता निर्माण झाली. त्याच अवस्थेत आई घरी आली. काळजी वाढतच होती, कारण झोपेत सुद्धा आता अन्वी कावळ्याला हात लावणार, कावळ्याला पकडणार असंच काही बाई बडबडत होती. आजोबांच्या तिथीची सकाळ उजाडली. आई स्वयंपाकात गुंतलेली. बाबासुद्धा आज सुट्टी घेऊन घरीच होता. तोही आईला मदत करत होता. आईने सांगितलं होतं, अन्वी, बच्चू, आपले आजोबा जेवणार की नाही आज? मग आपल्या सगळ्यांचा हात लागायला हवा हां स्वयंपाकात. बोल, तू काय करशील? बटाटे सोलतेस? अन्वीची कळी खुलली. चालेल, आणि चमच्याने छान छोटे छोटे तुकडे करीन. मला शिकवलं आहे आजोबांनी. आई बाबा अगदी समाधानाने हसले. दुपारी 12 वाजता केळीच्या पानावर सगळं वाढून पाण्याचं भांडं सोबत घेऊन आई बाबा आणि अन्वी गच्चीवर निघाले. दार उघडलं तोच दारात आजोबांचे परममित्र देशपांडे काका हजर होते. त्यांच्या हातात एक लिफाफा होता. म्हणाले, पान ठेवायला जात आहे? 2 मिनटं थांबा, हे पत्र आलं आहे. पोस्टमन माझ्याचकडे देऊन गेला. बघा बरं वर काय लिहिलं आहे. चिरंजीव बछडीस, आजोबांकडून. बछडी हे नाव ऐकताच अन्वीचा चेहरा खुलला. बछडी म्हणजे मीच. आजोबांनी पाठवलं आहे मला पत्र. तिचे डोळे चमकले. देशपांडे आजोबा प्रेमाने म्हणाले, ए अन्वी, मी वाचून दाखवू का गं तुला पत्र? अन्वीने जोरात मान डोलावली. पण थांबा हां आजोबा, मी माझ्या घोड्यावर बसून ऐकणार. आजोबांना मला काही छान जेव्हा काही सांगायचे ना, तेव्हा मी खबडक खबडक घोड्यावर बसूनच ऐकायचे. थांबा हां, असं म्हणत अन्वी लाकडी घोड्यावर जाऊन बसली आणि डुलायला लागली. हां, आता वाचा. देशपांडे आजोबांनी हळूच आपले डोळे पुसले. पत्र उघडलं. ऐक हां बछडे. अन्वी खांदे उडवून हसली. आई बाबासुद्धा त्यांच्या शेजारी बसले. प्रिय बछडे, कशी आहेस ग? किती दिवसात तुझ्याशी बोललोच नाही ना मी. काय करणार, आपण आता भेटू शकत नाही ना. आणि हे बछडू, मला कळलं हां, तू काय कावळा पाळणार आहेस म्हणे. अगं तुला काय वाटलं मी त्याच्या आत असेन? अगं मी काय त्या भोपळ्यातली म्हातारी आहे का, वेडाबाई? यावर अन्वी मनापासून हसली. अगं या दिवसात हे कावळे आम्हाला विचारूनच जेवायला येतात. आम्हाला आकाशाच्या घरात की नाही बाप्पाजीने एक एक तारा दिलाय राहायला. त्या ताऱ्याच्या आत मी राहतो. काल कावळ्याचा मेसेज आला माझ्या मोबाईलवर, साटम आजोबा उद्या तुमच्या घरी जाऊ ना जेवायला. मी हो म्हटलं. मग काय, आता तो येणार आहे जेवायला. मग मी त्याला म्हटलं, माझी बछडी बघून ये बरं का. हसरा चेहरा आहे तिचा का रडका चेहरा आहे, रुसलेला चेहरा आहे? नीट बघ रे बाबा. ती हसरी असेल ना तर माझा तारासुद्धा त्या रात्री छान चमकेल बघ रात्री. आणि बछडे, रोज रात्री झोपताना मला बघत जा बरं का खिडकीतून. मी अगदी तुझ्या खिडकीसमोर असेन बघ. नीट राहशील ना बछडे? आईबाबांचं सगळं ऐक. शहाणी तर तू आहेसच ग, अजून शहाणी हो. अच्छा बछडू. अगं आणि हो, बोलायचं विसरलोच. मी खरं तर कविता लिहिणार होतो. इकडे आल्यापासून कविता करायचं विसरूनच गेलो होतो. असू दे, बघू केव्हा जमेल. पण सध्या तरी डोक्यातलं कावळे बाबांचं फॅड काढवून टाक बरं का.
चल, अच्छा, तुझा लाडका आजोबा. हे पत्र वाचताना देशपांडे काकासुद्धा मध्ये मध्ये गालात हसत होते. आईबाबांनाही हसायला येत होतं. अन्वी खुश झाली होती. घोड्यावरून लगबगीने उतरली. चला चला बाबा, लवकर गच्चीत चला. माझा हसरा चेहरा दाखवायचा आहे त्या कावळ्याला. आता मी त्याला पकडणार नाही आहे. चला लवकर, मला रात्री आजोबांना ताऱ्यामध्ये बघायचं आहे. असं म्हणत हसत तिघंजणं गच्चीवर निघाले. बाबांनी देशपांडे आजोबांकडे कृतज्ञतेने बघितलं. डोळ्यांनीच त्यांचे आभार मानले. देशपांडे आजोबांनी रुमालाने आपले डोळे टिपले. एक इवलासा गुंता हळुवार शब्दांनी सहज सुटला होता.